आणि हा योग तब्बल 11 वर्षानंतर 14 जानेवारीला मकर संक्रांती सोबत षट्टिला एकादशी देखील. तर नारायण जर तुमच्याकडे आला तर नारायणाच्या पाठोपाठ लक्ष्मी त्याच्या मागे येते. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट गोष्टीचा वापर तुम्ही ठेवणार रेवड्या ठेवायच्या, विशेष करून दोघांपैकी कुठल्या एका मंत्राचा 108 वेळा जाप करा. तुमचं कितीही पैसा अडकलेला असेल, लक्ष्मी अडकलेली असेल, कोणाला दिलेले असतील, खूप काळापासून ते परत करत नाही समोरचं, ते काम देखील होणार आहे. नाही, जिथे विष्णू नारायण असतात लक्ष्मी तिथेच असते. कोणत्या लोकांना या ठिकाणी सावधगिरी बाळगायची. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दरवर्षी 14 जानेवारीला संक्रांत असते. यावर्षी आहे, पण यावर्षी एक विशेष आणि खास गोष्ट आहे. यावर्षी 14 जानेवारीला फक्त मकर संक्रांत नसून भाग्योदय करणारा एक अतिशय दिव्य योग हा जुळून आलेला आहे आणि हा योग तब्बल 11 वर्षानंतर परत येत आहे. म्हणजे मागच्या वेळी हा योग आला होता 2015 वर्षामध्ये आणि तो आता 2026 या वर्षी जुळून येत आहे 11 वर्षानंतर. काय आहे तो योग? तर बघा, यावेळेस 14 जानेवारीला मकर संक्रांती सोबत षट्टिला एकादशी देखील येत आहे. षट्टिला एकादशी आणि संक्रांत हा दुग्ध शर्करा योग आहे. भाग्योदय करणारा म्हणजे भाग्याचा, नवीन भाग्याचा उदय करणारा हा योग आहे. का? तर बघा, त्याचं कारण आहे. षट्टिला एकादशी म्हणजे काय असतं? तर षट्टिला एकादशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एकादशी हा भगवान जे श्रीहरी विष्णू आहेत त्यांचा दिवस असतो आणि त्यातल्या त्यात षटशिला एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंचा अत्यंत आणि आपण म्हणूया सर्वाधिक प्रिय असा हा दिवस आहे आणि नेमका तो दिवस येतोय संक्रांतीच्या दिवशी. संक्रांत हे आपल्याला आपलं कर्मांचं फळ देणारा एक दिवस असतो, योग असतो आणि त्याच्यात जर श्रीहरी विष्णूंचा अति आवडता दिवस जर येत आहे तर हा इतका दिव्य योग आहे की तुमचं भाग्योदय, जर तुम्ही या दिवसाचं महत्व समजून या दिवसाचा जर पुरेपूर फायदा घेतला तर तुमचं भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. काय करायचंय तुम्हाला ह्या दिवशी मी ते देखील तुम्हाला सांगणार आहे. काय काय करायचंय ते सांगणार आहे. तुम्हाला काय फायदे होणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार 12 ज्या राशी असतात आपल्या, तर 12 राशींवर या दिवशी काय परिणाम होणार आहे, संक्रांत 12 राशीच्या लोकांसाठी कशी असणार आहे ते देखील मी सांगणार आहे. सर्व सांगेल, व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे. बघा, जसं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, षटशिला एकादशी काय असते, तर भगवान श्रीहरी विष्णू म्हणजे कोण आहेत? नारायण आपल्याला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला जर का लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे तर लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात मुख्य उपाय काय असतो, तर लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या आधी तुम्ही जर का नारायणाची सेवा केली तर नारायण जर तुमच्याकडे आला तर नारायणाच्या पाठोपाठ लक्ष्मी त्याच्या मागे येतेच येते. हे शास्त्रोक्त विधान आहे, मी सांगत नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यात आधी आपण श्रीहरी विष्णूंची, नारायणांची सेवा केली पाहिजे. लक्ष्मीची वेगळी सेवा करायची गरजच नाही. लक्षात घ्या. आपल्याला काय करायचंय, 14 जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात आधी सकाळी लवकर उठल्यानंतर सकाळी उठायचं आणि आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट गोष्टीचा वापर करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळे घरात जेवढे मेंबर असतील प्रत्येकाने आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर किंवा एक चम्मचभर जी पांढरी तीळ असते, आपली सफेद तीळ, आपली नॉर्मल रेग्युलर, ती तीळ प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि त्या पाण्याने कुठल्याही आपल्या इष्ट देवाचा म्हणा किंवा विष्णू नारायणचा म्हणा किंवा अगदी स्वामींचाही देखील तुम्ही कुठल्या तरी आपल्या इष्ट देवाचा किंवा आपल्या देवाचा जाप करायचा आहे. नाहीच कोणी तुम्हाला माहिती असेल तर स्वामींचा जाप करा किंवा विशेष करून एकादशी तुम्ही विष्णू नारायणांचा जाप करा. स्वामी नारायण एकच आहेत. तर तो जाप करत करत तीळ टाकलेल्या पाण्याने सगळ्यांनी, घरातल्या प्रत्येक मेंबरने अंघोळ करायची आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची, की अंघोळ झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला बघायचं आहे सगळ्यात आधी, की कुठे आपल्या आजूबाजूला विष्णूंचं मंदिर आहे का? विष्णूंचे मंदिर फार कमी असतात तसे आपल्याकडे. पण विष्णूंचं नसेल तर श्रीकृष्ण मंदिर बघा एखादं किंवा विठ्ठल मंदिर बघा. श्रीकृष्ण, विठ्ठल हे विष्णूच आहेत, विष्णूंचेच अवतार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या कुठल्यातरी एका मंदिर बघायचं विष्णूंचं, नारायणांचं. त्या मंदिरात जायचं आणि त्या मंदिरात सगळ्यात आधी सकाळी तिळगुळाचा नैवेद्य ठेवायचा आणि ते ठेवतानाही त्यात काळजी घ्यायची. त्या ज्या रेवड्या तुम्ही ठेवणार आहेत, रेवड्या ठेवायच्या, विशेष करून गुळाच्या रेवड्या. ठीक आहे. पुढील जीवनात आपला भाग्योदय होण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करून घरी परत यायचं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण तिळगुळ वाटतो मित्रांनो, तर ते तिळगुळ वाटपाच्या वेळी आपल्याला, जसं तुम्ही नॉर्मल तिळगुळ वाटता, तर यावर्षी तिळगुळ न वाटता प्रत्येक भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्हाला काय करायचंय, त्या गुळाच्याच रेवड्या वाटायच्या आहेत. गुळाच्या रेवड्या वाटणं हा या दिवशी एक उपाय आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. प्रत्येकाला गुळाच्या रेवड्या वाटा. त्याच्यानंतर या दिवशी शक्य झाल्यास उपवास करायचा आहे आणि उपवास अगदी नसेलच तुम्हाला शक्य
तर कमीत कमी एका वेळचं भोजन आपण त्याग करायचंय. म्हणजे दिवसातनं एक वेळच जेवायचंय. एवढं नक्की करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सेवा म्हणून काय करायचंय, तर सेवा म्हणून आपल्याला ह्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे एकदाच. तुमच्याकडे विष्णू सहस्त्रनामाचं छोटंसं पुस्तक मिळतं, जसं आपलं हनुमान चालीसाचं पुस्तक मिळतं. छोटे-छोटे पुस्तकं धार्मिक बुक स्टॉलच्या कुठल्याही दुकानावर तुम्हाला मिळणार आहे. तर विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे एकदा आणि ते नाहीच शक्य झालं तुम्हाला, तर तुम्ही 108 वेळा विष्णू नारायणांचा गायत्री मंत्र तुम्ही जप करू शकतात. विष्णूंचा गायत्री मंत्र काय आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, मी टाइप करून देखील देत आहे. तर हा तुम्ही पॉज करून लिहून घ्या. या मंत्राचा 108 वेळा जाप करा किंवा अजून एक मंत्र आहे, साधा मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा देखील विष्णू नारायणांचा मंत्र आहे. तर या मंत्राचा 108 वेळा जाप करा. है ना? 2 मंत्र दिलेत. दोघांपैकी कुठल्या एका मंत्राचा 108 वेळा जाप करा किंवा जर शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. ठीक आहे. हा भाग्योदय करणारा योग आहे. तुमचं तुमचं भाग्योदय होण्याच्या आड जी काही गोष्ट आलेली आहे, जी कोणती गोष्ट मग तुमचं भाग्याचा उदय होण्यापासून रखडलेलं आहे, ते रखडलेली प्रत्येक कामं तुमची मार्गी लागतील. तुमचे किती मोठे कामं असतील, लहान-मोठे कामं काही असतील, जे आजपर्यंत होत नव्हते. ह्या योगाचा फायदा घ्या. या योगाला विष्णू नारायणांची एवढी सेवा आणि एवढे उपाय करा. तुमचं कितीही रखडलेलं काम असेल, ते त्वरित मार्गी लागणार आहे. ठीक आहे. तुमचा कुठे पैसा अडकलेला असेल, लक्ष्मी अडकलेली असेल, कोणाला दिलेले असतील, खूप काळापासून ते परत करत नाही समोरचा. ह्या योगाच्या निमित्ताने तुमचं ते काम देखील होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवसाचा योगाचा जर तुम्ही फायदा घेतला, तर ह्या दिवशी तुम्हाला विष्णू नारायणांची, श्रीहरींची कृपा लाभणार आहे आणि ज्याला श्रीहरींची कृपा लाभली, त्याला लक्ष्मी ही वेगळ्याने बोलावण्याची किंवा लक्ष्मीसाठी वेगळ्याने सेवा करण्याची कधीही गरज पडत नाही. जिथे विष्णू नारायण असतात, लक्ष्मी तिथेच असते. लक्ष्मी कधीही विष्णू नारायणांशिवाय कुठेही जात नाही. हे सत्य आहे. तुम्हाला ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. लक्षात ठेवा याच्यापुढे. ठीक आहे. आणि तुम्ही ह्या ज्या मी 5 गोष्टी सांगितल्या, या 5 गोष्टी जर केल्या, तर तुम्हाला संक्रांतीचं जे फळ आहे, ते पूर्ण मिळणार आहे आणि दुपटीने मिळणार आहे. लक्षात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, की आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार ज्या आपल्या 12 राशी आहेत, प्रत्येकाची काही ना काही रास असेल. तर त्या 12 राशीच्या लोकांना या वर्षीची यंदाची संक्रांत कशी असणार आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. 3 प्रकारामध्ये मी वाटत आहे, की ही संक्रांत बघा, काही राशींना धोकेदायक असणारे किंवा त्रासदायक असणारे, काही लोकांना मध्यम लाभ असणार आहे या संक्रांतीचा आणि काही लोकांना खूप जास्त लाभ असणार आहे, फायदा असणार आहे. म्हणजे संक्रांत शुभ असणार आहे. तर सगळ्यात आधी मी सुरुवात आपण करूया, की कोणत्या लोकांना या ठिकाणी सावधगिरी बाळगायची. ठीक आहे. संक्रांतीच्या दिवशी बघा, कर्क आणि मकर राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगायची आहे. कशाबद्दल? तर आरोग्याबद्दल आणि प्रवासाबद्दल. ठीक आहे. आरोग्य सांभाळा या संक्रांतीच्या त्या एका दिवशीच नाही, तेवढ्या काळामध्ये. ठीक आहे. तर संक्रांतीच्या काळामध्ये, कालखंडामध्ये आरोग्य सांभाळा, प्रवासात काळजी घ्यायची आहे. काळजी म्हणजे काय घ्यायची आहे? तर प्रवास शक्यतो जर टाळता येण्यासारखा असेल, तर या काळामध्ये प्रवास करायचा नाहीये. कर्क आणि मकर राशीचे लोकं प्रवास शक्यतो टाळा. नाहीच टाळता येत असेल, तर जे काही योग्य काळजी आहे, रात्रीचा प्रवास करू नका वगैरे तुमच्या पद्धतीने काळजी घ्यायची. कारण ही संक्रांत कर्क आणि मकर राशीसाठी थोडीशी धोकादायक आहे. त्याच्यानंतर या राशीचं या योगामध्ये या दिवसाचं मध्यम फळ जे मिळणार आहे, मध्यम म्हणजे खूप वाईटही नाही आणि खूप चांगलंही नाही. मध्यम फळ वृषभ राशी, कन्या राशी, वृश्चिक आणि मीन राशी. ठीक आहे. वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींना मध्यम फल असणार आहे. मध्यम फल म्हणजे काय, की यांना असं म्हटलं तर काही नुकसानही होणार नाहीये, परंतु या राशीतल्या लोकांना या महिन्यामध्ये आणि इथून पुढे देखील या वर्षभरामध्ये आपल्याला आर्थिक नियोजनावर लक्ष द्यायचं आहे, भर द्यायचा आहे. म्हणजे तुमचा जो काही आर्थिक व्यवहार आहे, ते तुम्हाला सांभाळून आणि विचारपूर्वक पद्धतीने करायचं आहे. आर्थिक नुकसान होऊ शकतं जर तुम्ही निष्काळजीपणा केलं तर आणि त्याचा फटका मोठा बसू शकतो. ठीक आहे. तर हे आहे वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीसाठी. आणि ह्या वर्षीची संक्रांत लाभदायक कोणाला आहे? विशेष लाभदायक जी आहे, तर ती मेष, मिथुन, सिंह, तुला, धनु आणि कुंभ राशी. या राशींना ही संक्रांत विशेष लाभदायक आहे. भाग्योदयाची ही संक्रांत या लोकांना आहे आणि या लोकांची ह्या वर्षी जी काही रखडलेली कामं असतील मागच्या गेल्या वर्षांमध्ये, तर ती सगळी कामं या वर्षी तुमची मार्गी लागणार आहेत. तुमचं सगळं जे काही झालेलं नुकसान आहे मागचं, ते भरून निघणार आहे. शत्रू तुमचे जे असतील, आतापर्यंत उपद्रव करत असतील, तर ते आता सौम्य होणार आहेत. त्यांचा त्रास तुम्हाला सौम्य होणार आहे किंवा नाहीसा होणार आहे.
अगदी नाहीसा म्हणजे ह्या सगळ्या सेवा कारण की हा षटशिला एकादशीचा योग आहे. या दिवशी जर तुम्ही विशेष करून ही गोष्ट केली, हे जे मी आता 5 उपाय सांगितलेले आहेत, या गोष्टी जर केल्या तर तुमचा संपूर्ण शत्रू हा तुमचा कमजोर होणार आहे किंवा तुम्हाला शत्रूचा प्रभाव नाहीसा होणार आहे. तर ह्या लोकांनी विशेष करून फायदा घ्यायचा आहे. जसं मी सांगितलेलं आहे प्रत्येकाने आता ज्यांना मध्यम फल आहे, ज्यांना त्रासदायक आहे ना? कर्क राशी, मकर राशी तर तुम्ही आवर्जून ही सगळी सेवा करा. तुम्हाला होणारा त्रास तुमचा निश्चित कमी होणार आहे आणि तुम्हाला धोका वगैरे काही होणार नाही. तर ह्या गोष्टी थोडं काळजी घ्या. षटशिला एकादशी आणि संक्रांतीचा हा दुग्ध शर्करा योग आहे. 11 वर्षांनी तब्बल परत आलेला आहे. कोणीही याला चुकवू नका आणि जे काही करता येईल, जेवढं मी सांगितलं त्याच्यातली जेवढ्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य आहे, तेवढ्या नक्की करा मित्रांनो. ठीक आहे. संक्रांत जी आहे या वर्षाची, तर ते संक्रांतीचं जे वाचन असतं, म्हणजे संक्रांत कशी आहे, काय धारण केलेलं आहे, कुठून येते, कुठे जाते, जे संक्रांत वाचन असतं ते दरवर्षी आपण करायचं असतं आणि ऐकायचं असतं. ते देखील मी करणार आहे, पण त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपला उद्या येणार आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की ऐकायचा आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सगळ्यांना याचा फायदा होऊ द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.